मग आपण पुणे जिल्ह्यातील नामांकित भागामध्ये म्हणजेच अर्थात आंबेगाव तालुक्यातील मनसर या भागामध्ये आलोय. ती निवडणूक त्या ठिकाणी होती. मग ती कशी काय? कारण की याच्या आधी मनसर ग्रामपंचायत म्हणून हा भाग प्रचलित होता. लोक स्वच्छ झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी माझ्या प्रभागामध्ये जी छोटे घरं आहेत त्यांना मी प्रत्येक ठिकाणी सोलर सिस्टम करून देणार आहे. आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं दुसरं विजन असणार आहे. की राजकारणात येण्यामागचं पहिलं प्रेरणास्थान कोण होतं, की तिथून तुमची सुरुवात झाली की मी समाजासाठी त्या ठिकाणी मी काम करेल म्हणून? राजकारणात येण्यामागचं माझं प्रेरणास्थान आहे माझे मिस्टर आणि माझं कुटुंब. मी ओबीसी मध्ये नगराध्यक्षासाठी इच्छुक आहात का नगरसेविकेसाठी इच्छुक आहात? नाही, त्यांची इच्छा मी पूर्ण करणार आहे. नगराध्यक्ष जेवढे कामं करणार आहे तेवढे प्रभागात मी कामं करणार. नगरसेविका होऊन पण पारदर्शक काम करण्यासाठी मी सर्वप्रथम हेच म्हणेल की माझ्या मनसर शहरामध्ये बरेचसे मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे त्यांनी, पण ते आज बेरोजगार म्हणून फिरत आहेत. गावातील असे ठराविक राजकीय लोक आहेत की ती फक्त बाहेरच्या लोकांना ठेकेदारी देतात किंवा मुलांचा विचार न करता ज्येष्ठ लोकांना ठेकेदारी देतात, कामं देतात. मी तर प्रथम त्यांना प्राधान्य देईल की माझ्या गावातली जी मुलं आहेत सुशिक्षित सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम करतात त्यांना मी मनसरची कामं देऊन त्यांना आपला एक रोजगार उपलब्ध करून देईल.